सकाळ सकाळी कोणतंही काम असो, चहाशिवाय आपल्याला पर्याय नसतो. कुठलंही काम करायचं असेल तर थोडा तरतरीपणा येण्यासाठी पहिल्यांदा तर चहा घ्यायला लागतो. मी सुद्धा असाच मस्त गरमागरम चहा घेतला आणि दिवसाची सुरुवात केली. परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं होतं की मी पीठ बारीक करून ठेवलं होतं इडलीचं आणि काल होता शनिवार सकाळची शाळा. त्यामुळं सकाळी 7च्या अगोदर मला इडल्या तयार करून मुलाच्या डब्यासाठी द्यायच्या होत्या. पहिला तर डब्बा उघडून बघितला तर पीठ चांगलं फर्मेंट झालं होतं. मग इडली पात्रातल्या ज्या प्लेट्स आहेत त्या प्लेट्स घेऊन त्याला पहिल्यांदा मी तेल लावून घेतलं, का तर इडल्या लवकर पटकन निघतात म्हणून तेल लावल्यानंतर. आणि तेल लावून घेतलं नंतर त्याच्यामध्ये मी इडलीचं जे पीठ आहे ते पीठ घातलेलं आहे. तोपर्यंत इकडं पाणी उकळायला ठेवलं होतं भांड्यामध्ये. त्याच्यामध्ये या 2 प्लेट्स ठेवल्या आणि झाकण ठेवून 10-15 मिनिटासाठी वाफवायला ठेवलं. इडल्या तिकडं वाफवायला ठेवल्या होत्या तोपर्यंत दुसरीकडं चटणीची तयारी केली. मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेले नारळाचे तुकडे घातले. नंतर त्याच्यामध्ये फुटाण्याची डाळ आणि थोडीशी मिरची घातली. लहान मुलं खाणार होती त्यामुळे मिरची जास्त घातली नाही, कमी तिखटच केलं होतं. आणि हे मिक्सरला फिरवून घेतलं आणि एका भांड्यामध्ये काढून घेतलं. त्याच्यामध्ये थोडंसंच पाणी घेतलं. जास्त पातळ चटणी करायची नव्हती कारण डब्यातून नेताना सांडू नये म्हणून थोडी घट्टच ठेवली होती. त्याच्यामध्ये थोडीशी साखर आणि चवीप्रमाणे मीठ घातलं आणि तडका पॅन मध्ये तेल घालून त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता घातला आणि ती फोडणी या चटणीवरती घातली. वरून कोथिंबीर घातली आणि चांगलं मिक्स करून घेतलं. इकडे चटणी तयार झाली तोपर्यंत इकडे इडल्या सुद्धा तयार झालेल्या आहेत. मस्तपैकी इडल्या सुद्धा काढून घेतल्या. एकदम मऊ लुसलुशीत आणि स्पंज अशा ह्या इडल्या झालेल्या आहेत. याच्यामध्ये मी सोड्याचा वगैरे अजिबात वापर केलेला नाही, तरी सुद्धा एकदम मऊ लुसलुशीत अशा इडल्या झालेल्या आहेत. आणि इडल्या तयार झाल्यानंतर थोड्याशा थंड झाल्या आणि मग मुलाचा डब्बा भरून त्याला शाळेत पाठवलं. अशा प्रकारे तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. चला बाय.